नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे विजया एकादशी. तर एकादशी असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल किंवा घराची प्रगती होत नाही किंवा सतत मुलांची प्रगती होत नाही, काही ना काही मुलांना अडथळे येत असतील, संकट येत असतील. तर प्रगती होण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, एकादशी असल्यामुळे काही सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत. आपण दररोज त्या सेवा उपाय करतोच, पण त्याचं फळ आपल्याला मिळत नसेल तर एकादशीच्या दिवशी मग काही सेवा आवर्जून आपल्याला करायचे आहेत. तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता कोणतीही एकादशी असेल, जे महिन्यामध्ये एकादशी येतात 2, तर त्यामधील कोणतीही एकादशी असेल तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींचे मना सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये सुख समृद्धी वाढते. तर विजया एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंना पंचामृत अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे काय होतं की घरातील सौभाग्य वाढते आणि मग जीवनामधील आपल्या ज्या पण काय अडचणी असतील, समस्या असतील तर त्या कमी होतात. तर भगवान विष्णूंना पंचामृत सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्यामुळे मग आजच्या दिवशी काय करायचं आहे, भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक घालायचे. आता भगवान विष्णूंचा जरी तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही त्यावेळेस बाळकृष्णाची मूर्ती घेऊन पण तुम्ही अभिषेक घालू शकता, किंवा मग नसेल तरी बाळकृष्ण तुमच्याकडे तरी पण तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचा मूर्ती घेऊन पण तुम्ही अभिषेक घालू शकता. आणि मग आजच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण केल्यास आर्थिक म्हणजेच की घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. मग एकादशीला भगवान विष्णूंना केळी म्हणा किंवा पिवळ्या रंगाची कोणतीही मिठाई तुम्ही आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे जे कोणताही तुम्ही नैवेद्य ठेवणार असाल तर मग तो नैवेद्य ठेवण्या अगोदर तुळशीपत्र मग अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये आणि मगच तुम्ही नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता तुळस हे जगाचे जे स्वामी आहेत श्री हरी विष्णू, यांना मग तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी विष्णूंना तुळशीची पाने अर्पण करण्याबरोबरच तुळशीच्या झाडांची पूजा करण्यालाही सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते, कारण की तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे. त्यामुळे मग आपल्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी असतील तर घरामध्ये तुळशी वृंदावन नसेल तर मग तुळशी वृंदावन घरामध्ये लावलं पाहिजे. म्हणजेच की तुळशीची पूजा दररोज केली पाहिजे आणि तुळशी मातेला दररोज जल अर्पण केलं पाहिजे. तर या दिवशी तुळशी मातेला संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग भगवान विष्णूचा ओम विष्णवे नमः असा मंत्र मग करायचा आहे. असे केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही नकारात्मकता आहेत तर त्या नकारात्मकता दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी वाढते. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे किंवा मग नारायण कवचचे पण तुम्ही पठण करू शकता. तर ह्या सेवा जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावून पण श्रवण करू शकता. यामुळे काय होतं, घरातील इतर व्यक्तींना पण श्रवण करायला भेटेल. तर मग असे केल्यामुळे काय होतं की सगळे घरातील जी दुःख आहेत ते दूर होतात आणि संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते. तर मग आजच्या दिवशी गायीची सेवा करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते, कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे आपल्याला दररोज सगळ्या देवांच्या सेवा करणं होत नाही. कळत नकळत आपल्याकडून कोणत्याही देवांच्या सेवा करण्यासाठी चुका घडत असतात. त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी, संकष्टी चतुर्थी असेल, इतर जे महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवशी मग गायीची आपल्याला पूजा करायची आहे आवर्जून. तर गायीची सेवा केल्यामुळे काय होतं की श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि आजच्या दिवशी आपल्याला गायीला हिरवा चारा खायला द्यायचा आहे किंवा चपाती खायला द्यायची आहे. तुम्ही मग केळी पण खायला देऊ शकता आणि गायीची मग सेवा करायची आहे. गायीच्या पायांवरती पाणी टाकून पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्याचप्रमाणे मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं मंत्र म्हणत 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत गायीला. तर घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपण दररोज काही सेवा उपाय करतो, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मग काय होतं की आपण गायीच्या आजच्या दिवशी सेवा जर केल्या तर काय होतं, सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला आजच्या दिवशी मग आपल्याला मिळतो. त्याचप्रमाणे काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी दान करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे मग महिन्यातील कोणतीही एकादशी असेल त्या दिवशी मग तुम्ही दान करू शकता. आता तुमच्या घरामध्ये भरभराट होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही दान करण्यासाठी मग धान्य दान करू शकता एखाद्या व्यक्तीला, किंवा मग तुम्ही कपडे दान करू शकता, फळे दान करू शकता, गूळ किंवा तीळ ह्या ज्या वस्तू आहेत तर दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होती
त्यामुळे दान करण्याचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे. त्याचप्रमाणे मग तुम्ही आजच्या दिवशी बेसनाचे लाडू किंवा केशर टाकून बनवलेली खीर किंवा पिवळी फळे, पिवळी मिठाई ह्या ज्या वस्तू आहेत, तर ह्या पिवळ्या रंगाच्या मिठाई वगैरे फळ वगैरे तुम्ही भगवान विष्णूंना आजच्या दिवशी अर्पण करायचे आहेत. तर मग आपल्याला हा जो दिवा लावायचा आहे आपल्या घरातील प्रगती होण्यासाठी, तर तो दिवा आपल्याला तुळशी मातेला दिवा लावायचा आहे. तर त्यावेळेस तुम्ही सकाळी दिवा लावायचा आहे. हा जर तुम्हाला सकाळी लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही हा दिवा मग संध्याकाळी पण लावू शकता. म्हणजेच की ज्यावेळेस संध्याकाळी आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस पण दिवा हा लावू शकता. तर हा दिवा लावत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांनी न लावता घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हा दिवा लावायला सांगू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीला मग ही सेवा करता येणार नाही. त्यावेळेस पुढील जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही ही सेवा हा उपाय करू शकता. तर मग काय करायचं आहे, देवघरात सकाळी आपली देवपूजा वगैरे करून घ्यायचं आहे, भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे. आणि मग जर आजच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करत नाहीत, कारण की काय होतं की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं आणि मग आपण जर तुळशी मातेला जल अर्पण केलं तर तुळशी मातेचं व्रत मोडलं जातं आणि त्याचं पाप आपल्याला लागतं. त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला चुकूनही जल अर्पण करायचं नाही आणि तुळशी मातेची पानं पण तोडायची नाही. आता काही सेवा उपाय करायचे असतील तर तुम्ही मग आदल्या दिवशीच पान तोडून घ्यायचं आहे किंवा एखादं खाली पडलेलं पान असेल तर ते पान घेऊन पण तुम्ही सेवा करू शकता. तर मग आपल्याला काय करायचं आहे, देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग एक आपल्याला प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि एक स्वच्छ आपल्याला पंती घ्यायची आहे, जी की आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मग तिळाच्या तेलाचा घेऊ शकता किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा घेऊ शकता. तर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग काय करायचं आहे, तो दिवा मग आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे. तर जर तुमच्या तिथे तुळशी मातेच्या तिथे दिवा जर राहत नसेल तर त्यावेळेस तुम्ही देवघरामध्ये पण दिवा हा लावू शकता. पंतीमध्ये दिवा लावायचा आहे, 2 वात घ्यायचे आहेत आणि मग 2 तास दिवा राहील एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मग तो दिवा मग देवघरामध्ये लावायचा किंवा तुम्ही तुळशी मातेला पण लावू शकता आणि तिथे तुळशी मातेपुढे रांगोळी वगैरे काढायची आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, तुळशी मातेला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, कारण की देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला राहतो म्हणून मग आपल्याला तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर 11 प्रदक्षिणा घालू शकता किंवा तुम्ही 21 प्रदक्षिणा घातल्यात तरीही चालेल. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग बसायचं आहे. तिथे बसून मग तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. तर घरामध्ये कोणतीही असेल, घराची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल मग तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि मग प्रार्थना करून झाल्यानंतर मग घरामध्ये जर तुम्ही देवघरात हा उपाय केलात तर मग त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून पण तुम्ही श्रवण करू शकता. तर हा उपाय केल्यामुळं काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत, अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते. तर हा उपाय आवर्जून करून बघा. आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.